सहकार महर्षी विष्णुअण्णा पाटील यांना काँग्रेस भवन येथे विनम्र अभिवादन। सहकार महर्षी विष्णुअण्णा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगली येथील काँग्रेस भवनमध्ये अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी विष्णुअण्णा पाटील यांच्या प्रतिमेस सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन व मार्केट कमिटीचे सभापती महावीर कागवाडे आणि माजी पोलीस निरीक्षक सुनील भिसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। उपस्थित अन्य पदाधिकाऱ्यांनीही प्रतिमा पूजनानंतर पुष्प अर्पण केले। सहकाराशिवाय प्रगती नाही, महावीर कागवाडे। याप्रसंगी बोलताना महावीर कागवाडे म्हणाले की विष्णुअण्णा पाटील यांनी सहकाराच्या माध्यमातून अनेक संस्थांची बांधणी केली। त्यांनी रुजवलेल्या सहकार चळवळीमुळेच आज जिल्ह्यातील शेतकरी आणि मध्यमवर्गीयांचे जीवनमान उंचावले आहे। विष्णुअण्णा पाटील, प्रकाशबापू पाटील, मदनभाऊ पाटील आणि गुलाबराव पाटील यांसारख्या नेत्यांनी जिल्ह्यात सहकार चळवळ सक्षम करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे। भविष्यात आपल्याला प्रगती करायची असेल तर सहकाराशिवाय दुसरा पर्याय नाही। उपस्थितांची उपस्थिती। या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष अजित ढोले यांनी केले, तर आभार प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे सचिव पैगंबर शेख यांनी मानले। यावेळी प्रदेश काँग्रेसचे दीपक गायकवाड, प्रतीक्षा काळे, शैलेंद्र पिराळे, खुद्बुद्दीन मुजावर, मीना शिंदे, जन्नत नायकवडी, आप्पा पाटणकर, नामदेव पठाडे, पोपट पाटील, विठ्ठलराव काळे, शिवाजी सावंत, मीनाक्षी सुतार यांच्यासह सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस आणि सेवा दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके। अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।